नमस्कार, मी ऋषी देसाई। 12वीच्या परीक्षेला आपल्याकडे प्रचंड महत्त्व आहे, कारण विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशा या 12वीच्या नंतर ठरतात। कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला इंजिनिअरिंगकडे कल असतो, अगदी IIT मध्ये देखील प्रवेश हवा असतो। कुणाला आर्किटेक्ट व्हायचं आहे तर कुणाला नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असतो। 12वी नंतर करिअरचे हे शेकडो मार्ग आहेत, परंतु आज परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। स्पष्ट बोलायचं तर विद्यार्थी गोंधळात आहे, कारण कोरोनामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे। पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं आता 12वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारनं CBSE आणि ICSE बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत। त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात या राज्यांनीही 12वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत। महाराष्ट्राचाही निर्णय जवळपास आता रद्दबातल झालाय असंच म्हणावं लागेल। अशावेळी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या समोरचा एक प्रश्न आहे की आम्ही पुढे काय करायचं। प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न यंदाच्या 12वीच्या परीक्षेला जे बसणार होते त्या सगळ्यांसाठीच या वर्षीचा नाही तर उभ्या आयुष्याचा आहे। आणि तो प्रश्न हाच आहे की आम्ही पुढे काय करायचं। या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमातून। आम्ही पुढे काय करायचं, केवळ 12वीचं नाही तर 12वीचं शिक्षण, 12वीचं मूल्यांकन आणि 12वीचा निकाल हे ज्यांच्या मनात आहे आणि त्याच्यावर ज्यांचं आयुष्य किंवा संपूर्णपणे त्या बॅचला आता सामोरं जायचं आहे, त्या प्रत्येकासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। याच विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहेत हरीश बुटेले। हरीश बुटेले डीपर संस्थेचे संस्थापक आहेत आणि मागील 15 वर्षापासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत। शिवाय 8 वर्षापासून ते तुम्ही आम्ही पालक या मासिकाचे संपादक पद देखील भूषवत आहेत। त्यांच्यासोबत चर्चा करूया। सर, स्वागत आपलं। आपल्यासोबत आहेत हरीश बुटेले। बुटेले सर, अगदी सुरुवातीला हा प्रश्न, 12वीचा निकाल नवीन कोर्टाच्या निकालानुसार रद्द झालाय। राज्य शासनाचा निर्णय देखील आता रद्दबातल होण्याचीच शक्यता, जरी अधिकृत त्याची घोषणा समोर आली नसली तरी त्याच तुलनेनं पावलं टाकली जात आहेत। या क्षणाला 12वीला परीक्षेला बसणाऱ्या मुलाची मनस्थिती नेमकी काय आहे? अर्थातच एवढ्या वर्षभर विद्यार्थ्यांनी करोनाच्या या कचाट्यातनं अगदी कसा तरी स्वतःचा अभ्यास त्यांनी केला। खरं तर मागील 1.5 वर्षापासूनची ही सगळी प्रक्रिया सुरू झाली। त्यांच्यासाठीची त्यांची 11वी पण सहज परीक्षा न घेताच ती पुढे सरकली आणि 12वीच्या काही दिवसांसाठी जेमतेम त्यांची कॉलेजेस झालेत, परंतु काही ठिकाणी ते झालेत, काही ठिकाणी नाही झालेत। परंतु विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने त्यांच्या कॉलेजेसच्या ऑनलाईन ज्या पद्धतीने शिक्षण दिलं गेलेलं होतं थोड्याफार प्रमाणामध्ये, त्या माध्यमातून बाहेरच्या ट्युशन्स किंवा इतर काही ज्या अन्य साधनांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा जो अभ्यास केला त्याच्या जोरावर ते त्यांची ती 12वीची परीक्षा आणि त्याचप्रमाणे त्या परीक्षेच्या नंतर होणाऱ्या महत्त्वाच्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत, मग त्या मेडिकलसाठीच्या नीटची परीक्षा, इंजिनिअरिंगसाठीचे जेई मेन्सचे 2 टर्न तर त्यांचे नक्कीच झाले। तिसरा आणि चौथे जे काही आहे ते पुढे सरकवण्यात आलेले आहेत आता या करोनामुळे। आणि अर्थातच या सगळ्या विद्यार्थ्यांना आता 12वीची परीक्षा नाही म्हटल्यानंतर 11वीतही परीक्षा झालेली नव्हती आणि आता 12वीची नाही, अशा स्थितीत सर्वांना तसं तर अगदी गोंधळल्यासारखंच नक्की असणार आहे। एका बाजूला काही जणांचं असंही अगदी एक मत असेल की आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये 12वीच्या परीक्षांचं लोड आलं नाही आपल्याकडे तर मग उर्वरित प्रवेश परीक्षा द्यायला आपल्याला सोपं जाईल आणि त्या पद्धतीने त्यांची ती तयारी करायला त्यांना तो वेळ आता देता येईल। परंतु सगळेच विद्यार्थी काही प्रवेश परीक्षा देत नाहीत। अनेक असे कोर्सेस आहेत की ज्या ठिकाणी 12वीच्या गुणांवर पुढे प्रवेश दिले जातात। अगदी प्लेन सायन्सेसला जेव्हा जायचं आहे त्यावेळी 12वीचे गुण महत्त्वाचे ठरतात आणि त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या कॉलेजेसला ते प्रवेश घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात।
आता परीक्षाच नाही म्हटल्यानंतर यांचं एकंदरीतच इव्हॅल्युएशन ते कसं होईल हा सर्वात मोठा आणि मोठा काळजीचा असा तो विषय आहे. कारण 10वीच्या निकालांच्या बाबतीतही 10वीच्या परीक्षांच्या बाबतीतही आज निकाल लागला जो कोर्टाने सांगितलं की महाराष्ट्रात ती परीक्षा जी आहे ती म्हणजे का घेऊ नये असं जरी जेव्हा कोर्टाने विचारलं होतं आणि याचिकाकर्त्यांनी ते लावून धरलं होतं की ही परीक्षा झाली पाहिजे, परंतु आजच्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांनी जेव्हा ती याचिका मागे घेतली तर त्यावेळी हा निर्णय अतिशय सुकर झाला आणि 10वीची जी काही परीक्षा घ्यायची नाही असं जे सरकारने ठरवलेलं होतं त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालं. तसंच 2 दिवसापूर्वी 12वीच्या संदर्भात हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा त्या स्थितीचा विचार करत आपल्या सरकारने पण ती परीक्षा आता कॅन्सल केलेली आहे. आपत्ती निवारणाच्या कक्षाकडनं म्हणजे त्या विभागाकडनं सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि ती परीक्षा आता ती कॅन्सल झाली आहे. म्हणजे थोडक्यात 12वीची परीक्षा 10वीची परीक्षा या दोन्ही परीक्षा यावर्षी आता होणार नाही आहेत. आता लक्ष लागून आहे पुढे 12वी नंतर करिअरच्या महत्वाच्या टप्प्याकडे, जिथं गेल्यानंतर हा जो विषय आहे खऱ्या बुटेले सर, हा जो विषय हाच आपला अत्यंत महत्वाचा आहे. मुद्दा परीक्षा होणे, परीक्षा न होणे, मुद्दा निकाल लागणे, निकाल कधी लागणे यापेक्षाही तो निकाल कसा लागतोय आणि आयुष्यभर या विद्यार्थ्यांना आता नेमक्या जर त्यांच्या वाटा जर बदलल्या असतील तर नेमकं हे आजचं झालेलं वर्तमान हे त्यांना आयुष्यभर भूतकाळ म्हणून घेऊन जगावं लागणार आहे. त्यात ते नेमकं काय करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या विषयावरच बोलूया. एक महत्त्वाचा आपल्याशी संवाद जोडला जातोय. सदाशिव गंगे आहेत नाशिकहून, त्याचं काय म्हणणं आहे बघूया. पालकसुद्धा त्या परिस्थितीमध्ये सध्या नाही आहेत की आमच्या मुलांचं पुढचं शिक्षण काय होणार आहे, ही त्याला 12वी नंतर काय करायचं आहे. कोणी BAला जाऊ शकतं, कोणी सायन्सला जाऊ शकतं, कोणी कॉमर्सला जाऊ शकतं, कोणी इंजिनिअरिंग करू शकतं. तर त्या मुलांना त्यांच्या पालकांना असा संभ्रम झालेला आहे की आम्ही आता करायचं काय, आमचे मार्क कशा पद्धतीने राज्य सरकार आम्हाला देतं आहे आणि जी व्यवस्थापन कमिटी आहे ते कशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर शासनाने लवकरात लवकर सर्व व्यवस्थापन व्यवस्थित करून मुलांना योग्य ते मार्गदर्शन द्यावं अशी मी शासनाला विनंती करतो. एकूणच आपण हा प्रश्न समजून घेतला. आता आपल्यासोबत आणखीन एक पाहुणे जोडले जात आहेत. डॉक्टर प्रशांत रोकडे आपल्यासोबत जोडले जात आहेत. रोकडे सर, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. रोकडे सरांना प्रश्न विचारण्यापूर्वी थोडक्यात रोकडे सरांची ओळख आपण करून घेऊया. रोकडे सर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये असून सध्या ते दिल्लीत आहेत. ते करिअरविषयी उत्तर आणि मार्गदर्शन आपल्याला करत असतात. सर, आपल्याकडे काही वेळापूर्वी सदाशिव गंगेने विचारलेला जो प्रश्न होता तो अगदी थोडक्यात करून मी तुम्हाला विचारतोय की पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. सरकारनं, शैक्षणिक पातळीवरच्या शिक्षकांनी, समुपदेशन करणाऱ्या पुढच्या दिशादर्शक व्यक्तींनी कशा पद्धतीनं आता या 12वी मुलांच्या मनातला गोंधळ दूर करावा, तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न माझ्यासाठी आहे? हो, रोकडे सर, तुमच्यासाठी आहे. हा, तर मुळात सर्व पालकांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण मुळीच कुठल्याही गोंधळलेल्या, घाबरलेल्या किंवा संभ्रमावस्थेत असू नये. कारण प्रत्येक पालकाला आपला जो पाल्य आहे तो अतिशय प्रिय आहे आणि त्याला असं त्याच्या भविष्याविषयीची चिंता आहे. परंतु जी काही आता पॅन्डेमिकची सिच्युएशन पूर्ण जगभर आहे आणि नंतर आपल्या देशात आहे, आपल्या राज्यात आहे, आपल्या जिल्ह्यात आहे, ही केवळ एका विद्यार्थ्यापुरती नाही आहे, तर ती समस्त सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे या वर्षीच्या बॅचला केवळ एकाच विद्यार्थ्याचा करिअरचा विषय नाही, प्रश्न राहणार नाही. तो समस्त विद्यार्थ्यांच्या संदर्भात ती परिस्थिती राहणार आहे. यामध्ये गोंधळण्याचं काहीही कारण नाही आणि संभ्रमात जाण्याचं काहीही कारण नाही. पूर्वीपासून तुम्ही ज्या पद्धतीने ठरवलेलं असेल की माझ्या मुलांनी कुठलं करिअर निवडावं, कशा पद्धतीनं जावं, काय अभ्यास करावं, कुठलं क्षेत्र निवडावं, हे केवळ या 6 महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये त्यांनी निर्णय घेतलेला नसावा. साधारणतः 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी कुठल्या दिशेने जावं या अनुषंगानं निर्णय घेतलेला आहे. गेल्या दीड वर्षापासून ही एक स्थिती आलेली आहे. त्याची दिशा निश्चित झालेली आहे. फक्त आत्ताच्या काळात थोडीशी दशा ही संभ्रमित झालेली आहे, परंतु आपण स्वतः ती संभ्रमित होऊ देऊ नका आणि
त्याच दिशेनं आपण मार्गक्रमित करत राहा. सगळ्यांसाठी ही परिस्थिती सारखी आहे. नक्कीच. रोकडे सरांचं हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मी हरीश बुटेले सर आहेत ते त्यांच्याकडे देखील जातो. बुटेले सर, रोकडे सरांचं म्हणणं बरोबर आहे. करिअर गायडन्स किंवा करिअर चूज करणं हे आत्ता निकाल लागला आणि आत्ता ठरवलं जातं असं साधारण पूर्वी होत असेल, आता नाही. आता पहिलीत गेल्यावरच ठरवलं जातं की तो 10वीत जाऊन 12वी नंतर काय करणार आहे. या सगळ्या गोष्टीचा एक व्यवस्थित नियोजन असतो. पण संभ्रमाची परिस्थिती या नियोजनाच्या मार्गात आता का आली आहे आणि त्याच्यावर अगदी थोडक्यात पालकांनी काय करावं? नक्कीच. आता मी खास करून पालकांना तेच सांगणार आहे की तुम्ही हा विषय आता पूर्णपणे बाजूला ठेवा की मुलांच्या आता परीक्षा 12वीच्या कसं होईल किंवा काय, तो त्याच्यावर पडदा पडलेला आहे. आता पुढला जो काही विषय आहे की या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून ज्यांना वैद्यकीयला जायचं असेल किंवा ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं असेल तर या परीक्षा आता पुढे येऊन तुमच्या ठाकलेल्या असणार आहे. त्यांच्या तारखा अजूनपर्यंत निश्चित झालेल्या नाही आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेईईच्या 2 परीक्षा झाल्या, परंतु राज्य शासनाची जी MHT CET परीक्षा होते ज्याच्यातून राज्य शासनाच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला जे प्रवेश मिळतात अगदी, तर ती तारीख अजून जाहीर झालेली नाहीये. नीटची तारीख 1 ऑगस्ट ही जाहीर झालेली जरी असली तरी संकेत असे वारंवार दिले जातात आहेत की ती त्या दिवशी होईल किंवा नाही. परंतु मागच्या वर्षी सुद्धा ती परीक्षा जी आहे ती या सगळ्या पॅन्डेमिकमुळे सप्टेंबरमध्ये झालेली होती. त्याच्यानंतर मग त्यांचे प्रवेश झाले. आता हा भाग अतिशय पुन्हा महत्वाचा असणार आहे की मुलांचे फक्त प्रवेश घ्यायचे का आणि त्यांच्या शिक्षणाचं काय. शिक्षण केवळ अगदी म्हणजे या कोरोनाच्या कालावधीमध्ये मागच्या वर्षभरात जे झालं त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्यात. ज्या शिक्षणात प्रात्यक्षिकांचं प्रचंड महत्व आहे अशा शिक्षणांचं एकंदरीत खूप मोठं म्हणजे अशा प्रकारचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. सर, आपण पहिल्यांदाच तुम्ही जो मुद्दा सांगताय तो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि लोकशाही न्यूजनं आता पारंपरिक माध्यमांची भूमिका बदलवत थेट आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या ज्या लाईन्स आहेत त्या ओपन केल्या आहेत, झूमच्या लाईन ओपन केल्या आहेत आणि आता आपल्यासोबत पूजा बिस्वाल नावाची एक मुलगी आहे आणि ती आपल्याला काय प्रश्न विचारते बघूया. पूजा, प्रश्न काय? त्या बेसवर देणार आहात आणि कधी भेटणार आहेत मुलांपर्यंत? तुझा प्रश्न कळला नाहीये पूजा, पुन्हा एकदा रिपीट कर प्रश्न. मार्क्स तुम्ही कोणत्या बेसवर देणार आहात? 12वीचा जो रिझल्ट डिक्लेअर करणार आहात तो कोणत्या बेसवर देणार आहात? ओके, बरोबर आहे, ठीक आहे. अर्थात आपण एक लक्षात घ्या की आता ज्या विषयावर बोलतोय पूजाचा प्रश्न हा अगदी बरोबर आहे तिच्या वयोगटानुसार. कारण ज्यावेळी विद्यार्थी म्हणून तुम्ही ज्या स्टेजला असतात त्यावेळी तुमचं संपूर्ण लक्ष हे मार्कवर लागलेलं असतं. पूजाचा प्रश्न शैक्षणिक पद्धती आणि मी टप्प्याटप्प्यानं बुटेले सर आणि रोकडे सर त्यांच्याकडे जातो. सर, पूजाचं विद्यार्थिनी म्हणून प्रश्न जर समजून घेतला तर त्यांच्या वयोगटानुसार मार्कचं मूल्यांकन कसं होणार आहे हा प्रश्न असेल. मी बुटेले सर तुम्हाला प्रश्न विचारतोय की मूल्यांकन करताना काय काळजी घेण्यात यायला हवी, कारण हा भविष्याचा प्रश्न आहे. 12वीचं मार्कशीट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अगदी रोकडे सर तुमच्यासाठी प्रश्न हा असा आहे की कुठल्या पद्धतीचं नियोजन आता सरकारी पातळीवर आणि शिक्षण पातळीवर व्हायला हवं. सुरुवातीला जातोय मी बुटेले काय या संदर्भात जी दिशादर्शक धोरण समोर आलंय का? तर या संदर्भामध्ये अजूनही कोणतीही त्यांनी सुतोवाच केलेलं नाहीये. जसं 10वीच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं आहे. आपल्या राज्याचं सुद्धा अगदी म्हणजे त्यांनी जो फॉर्म्युला जो वापरलेला आहे 30 + 20 + 50 म्हणजे 30 मार्क्स जे काही आहेत ते त्यांचे या वर्षाच्या एकंदरीत जे काही त्यांचं कार्य झालेलं आहे 10वीतलं त्याच्यावर आहे. 20 गुण जे आहेत त्यांची तोंडी परीक्षा काही प्रात्यक्षिक काय जे काही आहेत त्यांच्यासाठीचे ते राखीव आहेत आणि 50 गुण जे आहेत ते 9वीच्या प्रमाणात ते घेणार आहेत. अगदी हे सूत्र 10वीसाठी झालं फायनल. परंतु आता 12वीसाठी ते सूत्र करताना ते समजा जर 11वीच्या परीक्षेचे मार्क्स धरणार असतील तर इथे मात्र मोठा गोंधळ होणार आहे. कारण की 11वीच्या वर्षामध्ये यांचे वर्गच अनेक ठिकाणी झालेले नाहीयेत. कारण की ते सगळा पॅन्डेमिकचा पिरियड चालू होता तो पूर्णपणे.
अगदी. आणि त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा कधी अगदी ही मुलं होती तर तेव्हा त्यांची परीक्षा नव्हती झालेली. 12वीचा पूर्ण पॅन्डेमिकमध्ये गेला आणि 11वीच्या शेवटी यांची परीक्षा नाही झाली. त्याच्यामुळे यांना नेमकंपणाने इव्हॅल्युएशन 11वीचं जे काही आहे ते वर्षभर त्यांनी काय केलेलं होतं त्या बेसिसने केलं जाणार आहे. ओके, तर ही फार मोठी कसरत राहणार आहे आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कदाचित त्यांना दिलेले मार्क्स हे मान्य नसणार आहेत. मग अशा वेळी अगदी आत्ता आपल्या 10वीमध्ये काय त्यांनी सोयी ठेवलेली आहे की 2 परीक्षा त्यांना नंतर देता येतील. समजा जर त्यांना मार्क्स मान्य नसतील तर श्रेणी सुधार करता येईल. तसंच 12वीसाठी पण ते करतील कदाचित. परंतु प्रॉब्लेम असा आहे की तोपर्यंत सगळ्या ऍडमिशन्स या थांबणार आहेत का, हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे आता कसं होणार आहे, केवळ की वर्ष वाया जाऊ नये म्हणून कसे तरी ते मार्क्स एकदाचे ते तिथे मांडल्या जातील आणि त्याच्या बेसिसवर त्या ऍडमिशन होतील. हे झालं ज्यांच्यामध्ये प्रवेश परीक्षा नाही आहे अशा कोर्सेससाठी. पण ज्यांच्यामध्ये प्रवेश परीक्षा आहे अशांच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाची बाब म्हणजे त्या प्रवेश परीक्षांमध्ये त्याच्या सीईटीज मध्ये म्हणजे थोडक्यात आपल्या महाराष्ट्राची MST CET, त्याच्यानंतर केंद्र पातळीवरच्या ज्या परीक्षा आहेत त्या मेडिकलसाठीच्या नीट आणि तिकडे JEE याच्यामध्ये आणि IIT साठी जर जायचं झालं तर त्याच्यानंतर ऍडव्हान्स साठीचे मार्क्स याच्यामध्ये जे मार्क्स पडतील त्याच्या बेसिसवर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या ऍडमिशन मिळणार आहे. नक्कीच. त्याच्यामुळे त्यांना या 12वीच्या मार्कांशी तसं काही अगदी अगदी बुटले सर, हा जो मुद्दा आहे म्हणजे आपण चर्चा करताना JEE मेन, JEE ऍडव्हान्स किंवा CET किंवा NDA या टप्प्यावर ही चर्चा अगदी बरोबर आहे. आता मी नेमका हाच सर रोकडे सरांना विचारतोय. रोकडे सर, मुद्दा एवढ्या प्राथमिक पातळीवर येऊन पोहोचलाय की मागच्या अगदी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ज्या वेळेला आज चाललेली जी लगबग होती ती त्यावेळेला दिसायला हवी होती, ती दिसली नाही. तुलनेनं होईल ते होईल, होतं तसं होऊ दे अशा पद्धतीचे एक ढिसाळ कारभार राहिला. परिस्थिती एवढी वाईट बनली आहे की बाकी सगळं सोडा, आर्ट्स कॉमर्सला देखील आता एंट्रन्सची एक्झाम लागते की काय. कारण जर तुम्ही सरसकट मार्क देणार तर सगळे 90% असतील किंवा सगळ्या 80% असतील. मग अशा वेळेला जी दरवर्षाला भरघोस गुण मिळून जो प्रवेशाचा तिढा निर्माण होतो तो तिढा यावेळेला सरसकट निर्माण होईल असं वाटतं का रोकडे सर? मुळात अजूनपर्यंत गुण ज्या प्रकारचं मूल्यमापन करण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो वेगवेगळे इनपुट्स घेऊन तो डिसाईड करून पुढे मांडण्यात येईल आणि त्यानुसार असं कुठलंही होणार नाही की ज्यामुळे एक कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये निर्माण होईल. पहिली गोष्ट ॲडमिशनचं किंवा जो आपल्या मुलींनी जो प्रश्न विचारला होता तर मी CBSEच्या वेबसाईटवर जे नोटिफिकेशन आहे ते काय म्हणतं आहे की क्लास 12th असेसमेंट विल बी ॲज पर वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया. म्हणजे हा क्रायटेरिया सगळ्यांसाठी वेल डिफाईन्ड असेल. आणि दुसरा जो वेळेचा प्रश्न आहे की वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आहे आणि त्या संदर्भामध्ये जर काही गडबड निर्माण झाली तर त्यासाठी सुद्धा येथे यांनी मेन्शन केलेलं आहे की वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया इन टाईम बाउंड फ्रेम. म्हणजे जी टाईम बाउंड फ्रेम राहील ती सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व प्रवेश देणाऱ्या संस्थांसाठी राहतील. या पुढचा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो अनेक विद्यार्थी कदाचित या मुद्द्यापासून जागरूक नसतील तर तो हा आहे की जर तुम्ही या परीक्षा या मूल्यमापनापासून समाधानी नसाल, it is decided that any student who is not satisfied with the assessment an option to appear in the examination would be provided by CBSE. बरोबर. म्हणजे त्याला सुद्धा टाइम बाउंड पद्धतीने जर असेसमेंट मान्य नसेल तर तो परीक्षेला जाऊ शकतो. इथे शासनानं त्याच्या पातळीवर ज्या पद्धतीनं आत्ता लोकांपुढे भूमिका ठेवलेली आहे ती CBSEच्या वेबसाईटवर आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयत्नावर आणि त्यांनी गेल्या दीड वर्षात जे काही एफर्ट्स घेतले असतील त्याला फोकस करावं. शासनाच्या पातळीवर एक योग्य फॉर्म्युला निवडून सर्व विद्यार्थ्यांसाठी न्याय्य भूमिका घेणार आहे. नक्कीच. त्यामुळे म्हणजे शासन काय करणार याच्यामध्ये आपण पडू नये विद्यार्थ्यांनी. नाही, विद्यार्थ्यांनी पडण्याचा प्रश्नच नाही आहे. पण आणि बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जी गोष्ट आणि ती अधोरेखितच करावी लागते की ही लगबग जी आज दिसते ती जानेवारी फेब्रुवारीत एवढी बेफिकिरी का दिसली हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याच विषयावर बोलतोय बुटले सर आणि रोकडे सर यांच्याकडनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी
भविष्याच्या नजरेतनं आपण शोधतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा आम्ही पुढे काय करायचं. आम्ही पुढे करायचं काय? मोठा प्रश्न केवळ 12वीच्या एका बॅच पुरता नाही आहे, तर बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या निमित्तानं बदलणाऱ्या घेतलेल्या भविष्याचा हा वेध आहे. आपल्यासोबत किमया आयरे जोडल्या जात आहेत नवी मुंबईहून. किमया, थेट प्रश्न विचार, तुझा काय आहे? तू असं आहे की आता आमची 12वी झाली, आम्हाला डायरेक्ट पास असं सांगण्यात आलंय. मग आम्हाला पुढे पास म्हणजे आम्ही पुढे म्हणजे आम्हाला श्रेणी देणार की मार्क देणार? आम्हाला पास एवढं सांगितलंय. मग आता श्रेणी देऊन हे करणार आहेत की पास डायरेक्ट मार्क देणार आहेत? बरं, अगदी या प्रश्नाचा सारांश आपण घेऊया दोन्ही जे आपले पाहुणे आहेत त्यांच्याकडनं. बुटेले सर, मार्क पद्धतीनं की श्रेणी पद्धतीनं अजूनही याबाबतचा निर्णय आणि निकाल होणं हे जरी त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नसतं तरी मुलांच्या मनात हा प्रश्न असतो. मुलांचा वयोगट लक्षात घेता त्यांच्या मनात हा प्रश्न साहजिकच आहे. पण मार्क आणि श्रेणी या पद्धतीचे दोन्ही फायदे तोटे 12वीच्या बॅचच्या निमित्तानं तुम्हाला काय दिसत आहेत? कसं आहे, मार्कांवरनं श्रेणी ती डिसाईड होणार आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदी काय मार्क्स मिळणार आहेत ते फार गरजेचे आहेत आणि जोपर्यंत मार्क्स अलॉट होत नाही तोपर्यंत श्रेणी कुठली द्यायची ते ठरत नाही. तर त्याच्यामुळे मार्क की श्रेणी याच्यामध्ये जाण्यापेक्षाही सगळ्यात जास्त महत्त्वाचा हा विषय असणार आहे की या मुलांचं जे असेसमेंट होणार आहे ते फेअर पद्धतीने होण्याच्यासाठी सर्व प्रक्रिया जशी आत्ता 10वीसाठी डिक्लेअर झालेली आहे तशी 12वीची डिक्लेअर होऊन ती सगळ्यांना सर्वमान्य अशी असणार आहे का, हे फार गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये असं समजूया की जवळपास मॅक्सिमम विद्यार्थ्यांना फेअर अगदी त्यांचं अनालिसिस होऊ शकतं किंवा त्यांचं असेसमेंट होऊ शकतं अशा पद्धतीने ते ठरवतील. पण काही जण नक्कीच त्याच्यामध्ये बरडल्या जातील, एवढं मात्र नक्की. कारण की ही काही परीक्षा ऍक्च्युअली न झाल्यामुळे आपल्याला तसा अंदाज बांधणंच अगदी कठीण होतं. नक्की, अगदीच. जोपर्यंत मार्क समोर येत नाही तोपर्यंत या सगळ्याच गोष्टी थोड्याशा धुसर राहणार आहेत. पण आपला महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात यावेळेला आत्मविश्वास निर्माण करणं आणि असलेली भीती दूर करणं. रोकडे सर, या सगळ्याचं जर आपण बघितलं म्हणजे ज्या पद्धतीनं किमयाचा प्रश्न होता की मार्क देणार श्रेणी देणार, त्याच्या पुढे जाऊन थोडंसं विचारतो, जे काही मिळेल त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला या बदललेल्या मार्क आणि श्रेणीच्या जर तुलनेत विचार केला तर खाजगी शिक्षण पद्धती की सरकारी शिक्षण पद्धती याचा निवड करताना मुलांसमोर पुन्हा तशीच प्रश्नचिन्ह उभी राहणार आहेत का? बघा, ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे ही जगाने पहिल्यांदाच ज्याला फेस करत आहे सगळेच जण, भारतातील प्रशासन असू द्या, विद्यार्थी असू द्या, नागरिक असू द्या, आपण स्वतः असू द्या, मी स्वतः असू द्या. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या फेजमध्ये त्याला फेस करत आहे. जसं आत्ता किमयाने विचारलं की मार्क्सची श्रेणी, अगदी मी सुद्धा 12वीत असतो किंवा आपण सुद्धा 12वीत असतो तर सतत 24 तास आपल्या डोक्यामध्ये हा प्रश्न राहिला असता. परंतु बेटा किमया, हा प्रश्न जो तुझा आहे त्याला उत्तर देण्यासाठी आणि तुझ्यासारख्या अनेक किमयांना उत्तर देण्यासाठी एक योग्य फॉर्म्युला निवडण्यात येईल आणि त्या पद्धतीने मार्क्स आणि मग श्रेणी अशा पद्धतीने पुढे जाता येईल. त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन जसं आपण म्हणता की सरकारी की खाजगी, आता याचे पॅरामीटर्स याआधी जे होते तेच राहणार आहे. या परिस्थितीमुळे काही आपल्याला म्हणजे ठीक आहे, आता त्या स्थितीत आपण आहोत. त्या स्थितीत असल्यामुळे आपल्याजवळ अनेक नकारात्मक प्रवाह, नंतर नकारात्मक वेगवेगळ्या गोष्टी, मानसिकदृष्ट्या आपलं वेगवेगळ्या बाजूंनी आपल्याकडे निर्माण होणाऱ्या स्थिती असतात. तर त्यातून आपण सरकारी जाऊ शकतो, खाजगी जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, होईल की नाही, असे अनेक प्रश्न येतात. परंतु हे सगळे प्रश्न आपण शांतपणे विचार केल्यास असं लक्षात घ्यायचं ही सर्व विद्यार्थ्यांसाठी असलेली सारखी स्थिती आहे. त्यामुळं याआधी जशी पद्धती होती, ज्याला ज्या प्रमाणात गुण मिळायचे त्या प्रमाणात तो खाजगी अथवा सरकारी याची निवड करायचा, तो सुद्धा पॅरामीटर सारखाच राहील.
त्यामुळे नक्कीच. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मुळातच संभ्रमित होऊ नये. नाही, विद्यार्थ्यांनी संभ्रमित होऊ नये आणि संपूर्ण बदललेल्या शिक्षण पद्धतीनं पालकांनी आणि अर्थात कॉलेजेसनी या मुलांना समजून घेण्याची गरज आहे. कारण कोणीही जरी आपल्या 10वी-12वीचा जरी वयोगट समजून घेतला तरी आपला नंबर कुठे येणार आहे आणि आपला निकाल कधी लागणार आहे आणि आपली परीक्षा सेंटर कुठे असणार आहे, अशा असंख्य प्रश्नांचं धाकधूक घेऊन आपण मोठी झालेली एक पिढी आहोत. सगळ्यात महत्त्वाचं लोकशाहीचा उपक्रम अशासाठी आहे की मुलांना धीर देणं, त्यांच्या प्रश्नाची जास्तीत जास्त कम्फर्टेबल उत्तरं त्यांना देणं. आपण एक प्रश्न घेऊया. प्रणव राजेंद्र बर्वे रायगडहून आहेत, त्याचं काय म्हणणं आहे ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव प्रणव राजेंद्र बर्वे, मी रायगडमधून आहे. माझी अशी शंका आहे की पुढे जेव्हा भविष्यात आम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी जाऊ तेव्हा आमची 2020-21ची बॅच ही कोरोना बॅच म्हणून हिणवली जाईल. तर त्या गोष्टीची मला भीती आहे. तर त्या बाबतीत तुम्ही मला मार्गदर्शन करावे. प्रश्न अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी थोडेफार आता शब्द जरी बदलत असतील तर आता ते महत्त्वाच्याच गोष्टी येणार आहेत आणि प्रत्येकाची धाकधूक आहे. मी बुटले सरांकडे जातोय. बुटले सर, प्रणव बर्वेचं म्हणणं असं आहे की आम्ही कोरोना बॅचचे आहोत. आधी हा आता एक मोठा ठपका किंवा ही एक मोठी गोष्ट घेऊन त्यांना दरवर्षी अगदी कॉलेज झाल्यानंतर नोकरीत झाल्यानंतर पुढच्या काही वर्ष हा त्यांना कायम लक्षात ठेवावं लागणार आहोत की आम्ही कोरोना बॅचचे आहोत. आमच्या करिअरवर काही परिणाम होणार आहेत का? मुळात बदलणारा केवळ 12वीच्या मुलांनी बदलून उपयोग नाही आहे, तर यानंतरची सगळी जी ॲडमिशन व्यवस्था असेल, प्रवेश व्यवस्था असेल, त्यांची पासिंग व्यवस्था असेल, या सगळ्यांवरच तेवढंच बर्डन राहणार आहेत. पण एकूण या मुलाच्या प्रश्नातनं करिअरवर कोरोना बॅचचा काही फरक होऊ शकतो का? नाही, तसं होण्याचा काहीही प्रश्न नाही. कारण की ही स्थिती फक्त त्याच्यापुरती मर्यादित नाही आहे, तर जगातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या दरम्यानच्या काळातली ही समान अशी स्थिती असणार आहे. त्याच्यामुळे हे तर डोक्यातून काढून टाका की आपण करोना बॅचचे विद्यार्थी किंवा काय. ओके, आता फक्त काळजी एकच अगदी याच्या पुढे घ्यायची आहे आणि ती विद्यार्थ्यांना तर त्यांच्या पालकांना असणं साहजिक आहे, पण त्याहीपेक्षा शिक्षण व्यवस्थेला घ्यायची आहे की आपण प्रवेश तर देतो आहोत नवीन शैक्षणिक वर्षाचे, परंतु मागच्या वर्षी सारखंच समजा या वर्षी सुद्धा पुन्हा शिक्षण होऊ नाही शकलं तर त्यावेळी या विद्यार्थ्यांना एकंदरीत जे शिकायला मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचं शिक्षण व्हायला पाहिजे किंवा ज्याला आपण म्हणतो की त्याचे पिलर्स अगदी भक्कम व्हायला पाहिजे, तर ते जर मात्र नाही झाले तर पुढे चलून या विद्यार्थ्यांना भविष्यातल्या अनेक जे काही त्यांचे कोर्सेस असतील किंवा जिथं जिथं त्यांना जाऊन स्वतःचं करिअर करताना त्याच्यातलं स्किल लागणार आहे तर त्यावेळी मात्र नक्कीच परिणाम होऊ पण परंतु त्याच्यासाठी सरकारने काळजी घेणं फार गरजेचं आहे. नक्कीच आपण हे अतिशय योग्य रीतीने करू शकू. या सगळ्याकडे आपण समजा जर आपण अतिशय योग्य पद्धतीने बुटले सर, तुमचाच मुद्दा कंटिन्यू करा थोडक्यात. माझं संपवू का? हा मुद्दा संपवा. समजा जर सरकारला या गोष्टीची खात्री असेल की आपण या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अतिशय उत्तम पद्धतीने आहे त्या परिस्थितीत करू शकतो, तरच कदाचित अगदी या विद्यार्थ्यांना या अकॅडमिक सेशनला प्रवेश घेण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा एकंदरीतच सगळ्याच विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातनं पुढच्या वर्गात टाकणं सोयीचं राहील. ऑर अदरवाईज या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं ते कायमचं त्यांना तेवढा जो काही अगदी त्यांचा बॅकलॉग असणार आहे तो कायमस्वरूपी राहील. हे याच्यासारखं झालं, समजा जर काही एक 15 मजली बिल्डिंग बांधायची आहे तर त्याच्यातले कुठले तरी मधले हे जे काही मजले आहेत ते त्यांचे कुठेतरी कमकुवत राहणार आहेत आणि पुढे चलून त्या बिल्डिंगला पण धोका असू शकेल अशी स्थिती निर्माण होऊ शकते. नक्कीच या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. कारण जी तळमळ रोकडे सर आणि बुटले सर सांगतायत ती तळमळ शैक्षणिक पातळीवर, विभागीय पातळीवर किंवा वरिष्ठ पातळीवर दिसते आणि ती पिढीला जाणवते का, हा विश्वास देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. याच विषयावर बोलतोय एका नव्या प्रश्नासह. तोपर्यंत पाहत राहा आम्ही पुढे काय करायचं.
आम्ही पुढे काय करायचं या विषयावर बोलतोय. 12वीची परीक्षा, 12वीच्या परीक्षेचा निकाल आणि या सगळ्या 12वीच्या बॅचचं पुढे असणारं भविष्य, त्यांच्या नोकरीच्या संधी, त्यांच्या गुणांचं मूल्यमापन, या सगळ्याबद्दल बोलतोय. एक प्रश्न येतोय. अपूर्वा तुषार बर्वे माणगावहून आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. अपूर्वाचा काय प्रश्न आहे ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव अपूर्वा तुषार बगडे. मी माणगाव रायगडमधून आहे. जसं की कालच आपण बघितलंय की 12वीचा मूल्यमापन करून निकाल डिक्लेअर करणार आहेत. तर मला असं विचारायचं की मला पुढे स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचं आहे. तर त्या मूल्यमापनाचा माझ्या पुढच्या करिअरवरती काय परिणाम होईल मला हे जाणून घ्यायचं आहे. किंवा मूल्यमापन कशाच्या आधारे होणार आहे मला ह्याची पण थोडी माहिती हवी आहे. नक्कीच अपूर्वा बर्वे होते आपल्यासोबत. मूल्यमापन कसं केलं जाणार हा प्रश्न होता. आपण आणखीन एक कॉल घेऊया. पूजा मराठे आहेत ठाण्याहून, त्यांचं काय म्हणणं ऐकून घेऊया. हॅलो, मी पूजा मराठे ठाण्यामधून बोलते. हा. ऍक्च्युली माझं म्हणणं असं आहे की आम्हाला आता 11-12 प्रमोट केलं गेलंय. सो आमचा हा प्रमोट केल्याचा इफेक्ट आमच्या करिअरवर जाणार का? ओके, तुमचा प्रश्न समजून घेतोय मी आणि आता या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरुवातीला मी जातोय रोकडे सरांकडे. रोकडे सर, प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की त्यांना 11वीत प्रमोट केलं आहे. हा पूजा मराठेंचा प्रश्न होता. ती 11वीत त्यांना प्रमोट केलं आहे. पुढच्या काळात या सगळ्या प्रमोशनचा टपका किंवा या प्रमोशनची गोष्ट आमच्या पुढच्या करिअरमध्ये ती रिफ्लेक्ट होणार का? आणि ज्या पद्धतीनं किमियानं प्रश्न विचारला होता, अपूर्वानं प्रश्न विचारला होता, तिचं असं म्हणणं होतं की मूल्यमापन कसं होणार. तर अपूर्वाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याच्या संदर्भात आपण अगोदरच डिस्कशन केलेलं आहे. आता फक्त पूजा मराठेचा जो प्रश्न आहे की या सगळ्याचा म्हणजे आज आम्हाला 11वीतनं 12वीत पुढे घेतलेलं आहे, पुढे याचं काही रिफ्लेक्शन येईल, जाणवेल की काही पूर्व परीक्षा असतील अशा ज्या त्यांच्या टप्प्यावर की ज्याचा मागचा ही जी गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली आहे ती गोष्ट पुसली जाईल असं वाटतं. रोकडे सर. नाही, एक गोष्ट मला पूजाला आणि त्यानिमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की हा जो एक भीती किंवा प्रिज्युडाईज पूर्वग्रह आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला की हा एक ठपका आहे, आम्हाला प्रमोट केलं किंवा कशा पद्धतीने भविष्यात काय होईल हे डोक्यातून काढून टाका. ही एक तांत्रिक अडचण पूर्ण जगाच्या पाठीवर निर्माण झालेली आहे, भारतात सुद्धा झालेली आहे. तर ह्या अपरिहार्यपणे याच्या सहत आपल्याला पुढे जायचं आहे. हे आयुष्यभर सोबत राहणार आहे, पण ह्याचा नकारात्मक विचार करू नका. हा एक टप्पा होता आणि त्या टप्प्याला तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने फेस केलं. शैक्षणिक पातळीवर तुम्हाला प्रमोट जरी केलेला आहे, परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या वस्तूंना त्या विषयांना समजून घेण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भविष्यामध्ये तुमच्याकडे पाहतानाचा दृष्टिकोन कुठल्याही म्हणजे भविष्यात तुमच्याकडे या दृष्टीने कोणी बघणार नाही की बाबा याला कमी येतं की जास्त येतं. हे सगळेजण स्वीकारतील की हे त्या फेजमधून आलेले विद्यार्थी आहे. यांची 11वी-12वी त्या कोरोनाच्या काळामध्ये होती, त्यामुळे तुम्हाला कमी येतं, कारण त्यात तुमचा दोष नाही आहे. तुम्हाला जर योग्य संधी मिळाली तर तुम्ही तेवढाच अभ्यास करणार. किंबहुना मला असं वाटते की या काळामध्ये आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून अनेकानेक गोष्टी समजून घेण्याचा, शिकण्याचा एक चांगली संधी मिळालेली आहे. फ्रेश माइंडनं म्हणजे पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा अपारंपरिक शिक्षण पद्धतीचा तुम्हाला एक संधी मिळाली या कालखंडामध्ये, पण तो एक वेगळा भाग झाला. मुळात तुमच्या डोक्यामध्ये जो भय आहे की हे प्रमोशनचा ठपका आमच्यावर राहील का, तो मुळातच असणार नाही. ती एक तांत्रिक अडचण होती, त्याची स्वीकारशीलता पुढच्या भागामध्ये सर्व म्हणजे शासन असू द्या, प्रशासन असू द्या, नागरिक असू द्या, तुमचे मित्रमैत्रिणी असू द्या, सगळेजण ते स्वीकारतील. ते डोक्यातून बिलकुल काढून टाका. अपूर्वाचा जो प्रश्न होता की तिला स्पर्धा परीक्षाच्या संदर्भात ती काहीतरी बोलत होती, तर त्याला आपण पुढे नाही. अपूर्वाचा प्रश्न होता की या सगळ्याचं मूल्यमापन कसं केलं जाणार आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं मी तुमच्याकडे पुन्हा एकदा रोकडे सर येतो की आता नेमकं मागे काय झालंय हे सगळ्यांनीच विसरून जाण्याची आणि पुढे पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या परीक्षेला सामोरं जाण्याची, पुन्हा कसं उभं राहावं आणि त्या अभ्यासाकडे कसं स्वतःला कॉन्सन्ट्रेट करावं विद्यार्थ्यांनी. रोकडे सर. आपण खूप चांगला, ऋषी सर, आपण खूप चांगला प्रश्न मला विचारला. मी अनेक दिवसांपासून यावर चिंतन करत आहोत. ही इतकी चांगली संधी विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे की विद्यार्थी आपल्या घरी राहत आहे, पालकांसोबत राहत आहे, इंटरनेटच्या माध्यमातून नातेसंबंध समजून घेणं. शिक्षण केवळ पुस्तकांमध्ये, डिग्रीमध्ये आणि गेल्या वर्गांच्या खोल्यांमध्ये शोधण्यापेक्षा शाळेच्या जीवनात
खूप काही शोधण्यापेक्षा जीवनाच्या शाळेत खूप काही शिकण्याची आपल्याला एक संधी मिळालेली आहे. आपण स्वतः या सगळ्या वातावरणाच्या नकारात्मक वातावरणातून जर पुढे जायचं असेल तर हे कोण करू शकतं? हे केवळ तुम्ही आणि तुम्ही स्वतःच करू शकता. ऐसी कोई रात नाही जिसका सवेरा नाही. अशी कुठलीच काही रात्र नाही आहे ज्याचा सवेरा नसतो. म्हणजे ही स्थिती सुद्धा जाणार आहे, परंतु ही गेल्यानंतर मी हे करेल असं जे विद्यार्थी विचार करत असतील त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा की हे झाल्यावर मी करेल असं काही नाही. आज जी स्थिती आहे त्या स्थितीत तुम्ही अभ्यास करा. स्वतःचा एक दैनंदिन टाइम टेबल ठेवा. तुम्ही स्वतः ठरवा मी किती तास अभ्यास करायचा. घरी एक जागा निश्चित करा आणि नातेसंबंध, मित्र मैत्रिणी, फोन, इंटरनेट या सगळ्यांचा पॉझिटिव्ह उपयोग करून तुमचं ज्ञानार्जन, माहिती आणि वेगवेगळ्या असणाऱ्या संधी याचं आकलन करा. कारण यासारखी संधी आयुष्यात, भविष्यात, जगाच्या पाठीवर नंतर कधीही तुम्हाला 1 वर्ष, 1.5 वर्ष घरी बसून सगळ्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीनं समजून घेण्याची संधी भविष्यात कधी मिळणार नाही. आता तुम्हाला स्वतः आकलन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तुम्ही हे समजून घ्या की या परिस्थितीमध्ये तुमची ज्या क्षमतांची वृद्धी झालेली आहे ते तुम्हाला स्वतःला जाणवणार नाही. आणि मला असं वाटतं की कोरोना कालखंडामध्ये 11वी 12वी म्हणजे एक बायोलॉजिकल चेंज असलेले विद्यार्थी, सायकोलॉजिकल चेंज असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक पॅटर्नमध्ये झालेलं चेंज याच्या एकत्रित परिमाणातून निर्माण झालेला जो विद्यार्थी आहे हा इतर अनेक विद्यार्थ्यांपेक्षा खूप सरस असेल भविष्याच्या दृष्टीने. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं वाक्य अत्यंत खूप सुंदर आहे आणि मला ते आवडलं वाक्य की शाळेच्या जीवनात गुंतून पडू नका, आता जीवनाच्या शाळेकडे बघा, हे सगळं समजून घ्या. एक प्रश्न घेतो आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांकडे येतो. जान्हवी देशपांडे जोडल्या जात आहेत कोल्हापूरहून. जान्हवी, विचार तुझा प्रश्न. वर्षा गायकवाड मॅमने जो निर्णय घेतलाय, जे इव्हॅल्युएशन मॉडेल त्यांनी मध्ये प्रेझेंट केलं, तर ते फक्त आपल्या राज्यापुरतं अप्लाय होतं असं माझं म्हणणं आहे. कारण हे मॉडेल घेऊन मी राज्याबाहेरच्या युनिव्हर्सिटीजला नाही अप्लाय करू शकणार, कारण इव्हॅल्युएशनच बदलतं. पण जर माझी इच्छा असेल की मला राज्याबाहेरच्या एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी जर मला स्वतःची ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर माझला एक एंट्रन्स द्यायची संधी मिळावी असं मला फार वाटतं. कारण माझ्यासारखेच अजून बरेच इतरही विद्यार्थी आहेत ज्यांनी वर्षभर एक एम ठेवून अभ्यास केलेला असतो. तर आमच्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्यांची एक जनरलाइज्ड एंट्रन्स नसते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय निर्णय असावा सर, तुम्ही थोडंसं ह्याच्यावर गाईड कराल का प्लीज? जान्हवीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आर्ट्ससाठी काय, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची दिशा कशी असावी, या प्रश्नाचं उत्तर घेतोय. पण आपल्यासोबत पियुष उतेकर जोडले जात आहेत. पियुषचा काय प्रश्न आहे जाणून घेऊया. सर, माझा प्रश्न असा आहे की आता जर आम्हाला पुढे ढकलण्यात आलंय तर आमच्या ॲडमिशनचं प्रोसेस कशी असू शकते? ओके, ठीक आहे. आपण या दोन्ही प्रश्नाची उत्तरं घेऊया. ॲडमिशनच्या प्रोसेसच्या संदर्भात मी बुटले सरांकडे जातो. बुटले सर, हा प्रश्न प्रत्येकाचा आहे आणि मी काही वेळापूर्वी हाच प्रश्न रोकडे सरांना विचारला होता की आता ऑप्शन सोयीचा कुठला राहणार आहे, सरकारी शिक्षण पद्धती, सरकारी कॉलेजचे किंवा खाजगी कॉलेजेस त्यांच्याकडे वळावं. मुळात प्रश्न आहे की ॲडमिशन घेताना पालकांची मानसिकता, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि शैक्षणिक धोरणाची जी मानसिकता आहे ती कशा पद्धतीनं असू शकते. मान्य आहे, हे सगळं ज्यावेळी संपूर्ण GR येईल त्यावेळी क्लिअर होईल. पण आत्ताचा वेळ महत्त्वाचा आहे. आपण या क्षणाला या धुसर वातावरणात फोकस कसं करायचं, विशेषतः मुलांनी? बुटले सर. हो, आत्ता जो कोल्हापूरवरनं जो प्रश्न विचारला गेलेला होता, तर त्या प्रश्नाच्या संदर्भात मला खास करून सांगायचं आहे की जे इव्हॅल्युएशन मॉडेल जे दिलेलं आहे ते फक्त 10वीचं दिलेलं आहे, अजून 12वीचं त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीची काळजी करायला नको. ते प्रॉपर इतर युनिव्हर्सिटीजच्या दृष्टिकोनातनं सुद्धा लागू पडेल अशा पद्धतीतच ते केलं जाणार आहे. 10वीचं आता 11वी 12वी आपल्या राज्यातली असते, त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्यांचं आलं. परंतु 12वीच्या साठी त्यांना खूप ब्रॉडर विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीने ते निर्णय घेतीलच. राहिला प्रश्न पुढच्या प्रवेश परीक्षा म्हणजे पुढच्या प्रवेशांचं कसं काय, तर मी येस, तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देताना याच्यापूर्वी पण मी बोललेलो आहे की कोणत्याही प्रकारच्या ऍडमिशन प्रोसेसेस बदललेल्या नाहीत, ज्या आहेत तशाच आहेत. समजा तुम्हाला राज्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला 2 प्रकारे तो घेता येतो. एक म्हणजे राज्याची MHT CET परीक्षा देऊन त्याच्या माध्यमातून राज्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि इतर सगळ्या कॉलेजेसमध्ये तो घेता येतो.
85% जागा ज्या काही आहेत प्रायव्हेट कॉलेजेसच्या या त्या पद्धतीने आपल्या सीईटीच्या माध्यमातून भरल्या जातात. 15% जागा ह्या तेवढ्या अगदी म्हणजे पुढे दिल्या जातात नॅशनल लेवलसाठी. पण गव्हर्नमेंट कॉलेजेस जेवढे आहेत आपले त्याची पूर्ण प्रक्रिया आपल्या MST CETच्या माध्यमातून होत असते. ही प्रक्रिया झाली इंजिनिअरिंगच्या बाबतीत. पण इंजिनिअरिंगला आणखी एक ऑप्शन असा आहे की तुम्ही जी JEE परीक्षा देता त्याच्या माध्यमातून त्या 15% जागा नॅशनल लेवलच्या या एंट्रन्सच्या मधून सुद्धा इकडे आपल्याकडे भरल्या जातात. ही झाली आपल्या इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया. त्यानंतर वैद्यकीयच्या बाबतीत तुम्हाला बोलायचं झालं तर MBBS, BDS आणि अलाइड जे काही कोर्सेस आहेत यांचे जे प्रवेश आहेत ते नीटच्या माध्यमातून हे सगळे होत असतात. आणि नीटची परीक्षा जी आहे ही केंद्रीय पातळीवरनं होत असते. नीटच्या बाबतीमध्ये डेट सुद्धा फायनल झालेली आहे 1 ऑगस्ट. हो, परंतु ती काय पुढे मागे थोडी समजा जरी झाली तरी ती पुढे होईल, कारण की मागच्या वर्षी हीच परीक्षा सप्टेंबरमध्ये झालेली होती आणि त्याच्यानंतर सगळं वर्ष अगदी त्यांचं इथपर्यंत आलेलं आहे. तर माझ्या दृष्टिकोनातनं तुमच्या परीक्षा किंवा तुमचे प्रवेश हे कसे होतील याच्यापेक्षाही तुम्हाला स्वतःच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा विचार करायचा आहे. तुमचं करिअर प्लॅनिंग करताना तुमचा इंटरेस्ट कोणत्या फील्डमध्ये आहे हे तुम्हाला स्वतःला आता अगदी स्पष्ट करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर त्या क्षेत्रात जिथं जायचं आहे तिथे आपण आपली ॲबिलिटी प्रूव्ह करू शकतो का, तिथे जाण्याच्या मागचा आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी म्हणजे इंजिनिअरिंग करायचं जर तुम्हाला असेल तर तुम्ही इंजिनियर का होऊ इच्छितात, की तिथे जाऊन पुढे चलून अगदी म्हणजे IT फील्डमध्ये जाऊन गडेलठ्ठ पगार मिळतो म्हणून इंजिनियर व्हायचं आहे, की खरोखर त्या क्षेत्रातली तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्हाला जायचं आहे. तर ते फार महत्वाचं आहे. अगदी सगळ्यात महत्वाचं बुटले सर की आपण शिक्षण हाच प्राधान्यक्रम निदान विद्यार्थ्यांनी ठरवूया, आपला फोकस क्लिअर करूया आणि मला शिकायचंय ही गोष्ट ध्यानात ठेवूया तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर मात्र जान्हवीने विचारलेला प्रश्न हा महाराष्ट्रातल्या असंख्य मुलांचा आहे, कारण ही चर्चा फक्त मेडिकल इंजिनिअरिंग पेक्षाही आर्ट्स कॉमर्सच्या मुलांची देखील आहे. त्या विषयावर मी बोलणार आहे. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. आम्ही पुढे काय करायचं. ब्रेकनंतर स्वागत. मी रोकडे सरांकडे जातोय. रोकडे सर, जान्हवी देशपांडेंचा प्रश्न विचारण्यापूर्वी एक सामाजिक परिस्थितीची गोष्ट सांगतो आणि नंतर या शैक्षणिक बदलाकडे जातो. आमचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत अविनाश चंदने, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहे. त्यांचं एक म्हणणं होतं की ज्या वेळेला एखादी परिस्थिती घडते, सामाजिक आपत्कालीन परिस्थिती घडते, त्या परिस्थितीचा जो भाग असतो, त्या परिस्थितीचा जो प्रभाव असतो तो काही काळ असतो. आजचा कोरोना काळ हा साधारणपणे 2 वर्ष लक्षात ठेवतील, पण 5-6 वर्षानंतरचं काय, जरे जसं मागची पिढी जसं 80 सालचा पूर सांगायची किंवा असे काही घटना सांगायची, कोल्हापूरचा पूर सांगतील, त्या काळातलं सर्टिफिकेट एकदा हरवलंय तर तो काळ तेवढा गृहीत धरला जातो. नंतर काय, हा जसा प्रश्न सामाजिक आहे अगदी तसाच जान्हवीने विचारलेला प्रश्न होता की ज्यावेळी या सगळ्या बाउंड्री सोडून आम्ही बाहेर जाणार शिक्षणासाठी, महाराष्ट्रातली मुली जर इतर युनिव्हर्सिटीजना, देशातल्या किंवा देशाबाहेरच्या युनिव्हर्सिटीजना जर त्या शिकायला गेल्या तर हेच प्रश्न उपस्थित होणार. मग अशा वेळी प्रांतिक प्रभावाचा कितपत परिणाम होऊ शकतो की त्यावेळेला एक सुनियोजित धोरण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात येऊ शकतं. अगदी जान्हवीचा जो प्रश्न आहे की कारण त्या पद्धतीच्या मानसिकतेमध्ये सध्या सगळे विद्यार्थी आहे, परंतु यामध्ये बिलकुलच कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. यापूर्वी जशी पद्धती राहील, शेवटी प्रवेश तुम्हाला कुठल्याही विद्यापीठामध्ये हा प्रवेश तुम्ही कुठल्या राज्यातून आलेले आहे यापेक्षा किती गुण तुम्हाला मिळालेले आहे हा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे. आणि गुण कशा पद्धतीने द्यायचे त्याची एक पद्धत, त्याचा एक फॉर्म्युला नजीकच्या काळामध्ये ठरवण्यात येईल. त्याच्यामुळे प्राथमिकता तुमच्या गुणांना राहणार आहे. आणि अदर युनिव्हर्सिटी, अदर दॅन स्टेट युनिव्हर्सिटीचा जो एक काही कोटा असतो, जी पूर्व अनेक वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे की प्रत्येक राज्यांमध्ये आपापल्या राज्यातील विद्यापीठांसाठी आणि बाहेरच्या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठीची एक कोटा ठरवून दिलेला असतो आणि तिथे जो गुणानुक्रम लागतो, म्हणजे तिला मुळीच या गोष्टीचं कन्फ्युजन होऊ नये की मला बाहेर जाताना माझ्या महाराष्ट्रातल्या बोर्डातून कसं असेसमेंट झालेलं आहे आणि मी तिकडे कशी जाणार आहे.
ती सगळी टेक्निकल प्रोसेस आहे, त्याच्याकडे बेटा तुम्ही लक्ष देऊ नये. तुम्हाला जे गुण मिळणार आहे त्या आधारावर तुमचा बाहेरच्या विद्यापीठातील प्रवेश आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहे, प्रवेश परीक्षा आहे आणि प्रवेश प्रक्रिया आहे, ती तुमच्या गुणांच्या आधारावर होणार आहे, ज्याचं असेसमेंट. आणि त्यासाठी जर त्यात तुम्ही यू कॅन अपिअर फॉर एक्झाम असं सुद्धा प्रोव्हिजन सीबीएसईने आपल्या वेबसाईटवर सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फोकस करा तुमच्या अभ्यासाकडे. नक्कीच आपण आपल्या अभ्यासावर फोकस करूया. महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात लोकशाही न्यूजचा या सगळ्या कार्यक्रमामागची भूमिका ही एवढीच होती की आपण विद्यार्थ्यांच्या मनात असलेले प्रश्न, ते प्रश्न अगदी जरी प्रातिनिधिक आले तरी फार महत्त्वाचे आहेत. आपली फेसबुकची टीम देखील याच्यावर काम करत होती. त्यांचेही काही आपल्यापर्यंत प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्नही आपण समजून घेऊया. सगळ्यात अशोक खेडेकर एक आमचे प्रेक्षक आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला होता की या अगोदर 10वीला मिळालेली टक्केवारीचा विचार करता 12वीच्या निकालावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्या पद्धतीनं विचार करून मग या दोघांची गुणवत्ता करून मग त्याचा प्रवेश परीक्षात काही विचार होऊ शकतो का? बुटले सर. नाही, प्रवेश परीक्षांच्या बाबतीमध्ये आता म्हणायचं झाल्यास त्यांच्यामध्ये त्यांची जी काही एकंदरीत जी मोडस ऑपरेंडी आहे त्याच्यामध्ये मिळालेल्या गुणांवरच ते प्रवेश होणार आहे. हे 10वी आणि 12वी हे क्वालिफाईंग मार्क्स म्हणून फक्त अगदी तिथे ग्राह्य धरल्या जातात. त्याच्यामध्ये यांच्या मार्कांचा तसा तिकडे काही अगदी संबंध धरल्याच जात नाही. त्याच्यामुळे 10वीचे किंवा 12वीचे मार्क आत्ताच्या या पॅन्डेमिकमुळे काय अफेक्ट झालेले आहेत याचा त्याला काही अर्थ राहत नाही. तिथे तुम्ही सीईटी मध्ये किंवा अगदी पुढे आपण सीईटी मी ब्रॉड याच्याने म्हणतोय, ती नॅशनल असू दे का स्टेट असू दे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय परफॉर्म करता त्याच्या बेसिसवर ते बुटेले सर, रोकडे सर, बुटेले सर आणि रोकडे सर मागच्या वर्षी बुटेले सर आणि रोकडे सर एकच मिनिट ओके एकच मिनिट एक महत्वाचं सांगतो. मागच्या वर्षी पॅन्डेमिकची स्थिती असल्याने मेडिकलच्या विद्यार्थ्यांना भरपूर जास्त वेळ मिळाला. त्याच्यामुळे मागच्या वर्षी शेवटची ऍडमिशन 571 गुणावर संपलेली आहे. आणि कधी नव्हे तर विद्यार्थ्यांनी 700च्या वरती कधी गुण कधीच नव्हते मिळवले. तर मागच्या वर्षी 5 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या 700च्या वर गुण मिळवलेले आहेत सीईटी मध्ये, म्हणजे नीट मध्ये. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन तुम्हाला प्रचंड आहे आणि ती भेदायची आहे, एवढं लक्षात. माझा हाच प्रश्न आहे. म्हणजे अगदी मी सुरुवातीला सांगितलं मेडिकल इंजिनिअरिंग तर फार दूरची गोष्ट झाली आहे. माझा तर दावा आहे की 12वी नंतर यंदा आर्ट्स कॉमर्स फॅकल्टीमध्ये देखील एक अभूतपूर्व आव्हान उभं राहणार आहे. आणि आता दिशा दाखवणार कोण? कारण केवळ एका चॅनलवर रोकडे सर आणि बुटले सर बसतील, पण आता प्रत्येक शिक्षकानं, पालकानं आणि विद्यार्थ्यानं स्वतःचं दिशादर्शक होण्याची गरज आहे. अगदी शेवटच्या अर्ध्या मिनिटात रोकडे सर मला सांगा, प्रत्येकानं कोणी कोणाला कशी दिशा द्यायची? माझं सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून आपण सुद्धा जो उपक्रम राबवला, सगळ्यांनी सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्या पद्धतीने 11वी किंवा ह्या 12वीच्या परीक्षेनंतर करिअरच्या बाबतीत जो गहन प्रश्न आपल्या डोक्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या, कारण पहिलीपासून तर 12वीपर्यंत आपल्या डोक्यामध्ये 12वी नंतर काय करायचं हे सतत सुरू असतं. त्याचं ॲक्युम्युलेशन 12वीच्या रिझल्टवर होतं आणि त्यामुळे आपल्याला ते 12वीचं खूप महत्त्व वाटते. परंतु या 1.5 वर्षामध्ये जी संधी आपल्याला मिळालेली आहे, विद्यार्थ्यांनी ही डोक्यामध्ये ठेवायचं आहे की ही परिस्थिती सगळ्यांसाठी आहे. नंबर 1. नंबर 2, त्याला अभ्यास करण्यापासून कोणीही रोखलेलं नाही आहे. तो स्वतः, त्याची पुस्तकं त्याच्याजवळ आहे, तो स्वतः व्यवस्थित अभ्यास करू शकतो. अनेक प्रवेश हे प्रवेश परीक्षांच्या आधारावर ठरवून दिलेले आहे. त्यामुळे त्याचा व्यक्तिगत अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याला आता या दिवसांमध्ये शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायचं आहे. नकारात्मक गोष्टी आणि शासनाने हे करावं, असं करावं किंवा असं करू नये या कुठल्याही बाबतीत त्यांनी आपलं डोकं घालू नये. आपलं डोकं त्यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यासाला फोकस करावं. आपल्या मित्र मैत्रिणी या सगळ्या परिवारांमध्ये आपण कशा पद्धतीने पॉझिटिव्ह राहू आणि हे जगभरात चालणार आहे. पण या संदर्भात अर्ध्या मिनिटासाठी मी बुटले सरांकडे जातो. बुटले सर, अगदी थोडक्यात विद्यार्थ्यांनी आत्ता या क्षणाला काय करावं? विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर फोकस करावं आणि त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, देअर इज नो शॉर्टकट टू द सक्सेस. हार्डवर्क त्यांनी करायलाच पाहिजे आणि ते हार्डवर्क आत्ता हे त्यांचं म्हणजे लाईफ टर्निंग मोमेंट आहे. आणि हे जे काही आता काही दिवस पुढचे जी असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत किंवा आर्ट्स कॉमर्सच्या दृष्टिकोनात नाही, जे काही अगदी आता फॉर्म्युला पुढे येईल त्याच्यामध्ये स्वतःला त्यांनी ते सिद्ध करायचं आहे. आणि याचा मंत्र एकच,
या फक्त सगळ्या मॉबला follow करू परिस्थितीवर नका. केवळ आता नेमकं आपल्या पुढे काय झालं याचा विचार करू नका, कारण जाता जाता फक्त एकच वाक्य सांगेन की नशीब त्याचंही असतं की ज्याला हात नसतात. आपण आपलं आयुष्य घडवूया, आपण आपल्या पायाने पुढे जाऊया. या सगळ्या कार्यक्रमात उपस्थित झाल्याबद्दल बुटले सर आणि रोकडे सर या दोघांचेही आभार. लोकशाही न्यूजचा हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक कार्यक्रम होता. त्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आम्ही आहोत की सगळं पुढे चांगलं होणार आहे. यावेळी तुम्ही कुठली हिंमत हरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं संभ्रमून जाऊ नका. या कार्यक्रमात इथंच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.